नाशिक येथील साहित्य सखी महिला साहित्यिक मंचद्वारा गुरुपौर्णिमेनिमित्त कवयित्री संमेलन व ग्रंथभेट कार्यक्रम निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी आश्रमशाळेत करण्यात आले होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शेलार, साहित्य सखी मंच अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सुमिती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या काव्य संमेलनात आरती डिंगोरे, सुमिती टापसे, रंजना बोरा, प्रीती गायकवाड, सुजाता येवले, शुभांगी आश्रमशाळेतील ग्रंथालयासाठी एकूण 85 ग्रंथाची भेट दिली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नितीन कडलक, अध्याशिका वंदना बोरसे, अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, अधीक्षिका वंदना बोरसे, दिलीप आहिरे, झुंबर आव्हाड यांनी परिश्रम घेतले। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचा समारोप आदिवासी पावरी सामूहिक नृत्याने झाला। या प्रसंगी डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी कविता सादर केली। गिवअप करायचं नाही, लढायचं, पाय घट्ट रोवायचे। कारण हे कुणी शिकवलंय? हे आम्हाला सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शिकवलंय। त्यांना शेणा मातीचा मारा सहन करावा लागला, मागे हटले असते तर आज आपण एवढ्या चांगल्या स्थितीत नसतो। म्हणून पाय रोवून संकटासमोर उभं राहायचं असतं, लक्षात ठेवा। किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे। किती वादळ परतवली तुफान झेलली आहे, किती वादळ परतवली तुफान झेलली आहे। जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे। या सगळे जोडलेत मी, शब्दांनी जोडलंय, साहित्यानं जोडलंय। मी राहते कुठेला असेल गावला, माझं फील्ड वेगळं आहे, इथल्या प्रत्येकीचं फील्ड वेगळं आहे। फक्त कवितेच्या आम्ही साधर्म्याने जोडले गेलोय। जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे, सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे। पळून नाही जायचं, भांडायचं दुःखाशी, जिंकून दाखवायचं त्याला। सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे, गुजमे काळजाचे या जगाला सांगते आहे। उद्याचे स्वप्न माझ्या डोळ्यात रे आहे, उद्याचे स्वप्न माझ्या डोळ्यात रे आहे। हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी हताशा जिंकते आहे। किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे। शेवटचं कडवं, रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे। आपण वारसा कोणता सांगायचा? रमाबाईंचा सांगायचा, जिजाऊंचा सांगायचा, सावित्रीबाईंचा सांगायचा। मी कुठले तगडतोंडे पुजत नाही, कारण जिवंत माणसं असतात ना, जिवंत माणसं, त्यांना घडवण्यात कोणीतरी जिवंत महापुरुषच आपल्या आयुष्याची पुरी वाट लावून गेलेला असतो। त्यांनी जाणून घेतलेलं असतं, तिलांजली दिलेली असते उभ्या हयातीची। त्यामुळे मन आणि मनगट हे आपले देव असले पाहिजे, दृढ निश्चय
हे आपले देव असले पाहिजे. ध्येय आणि ध्यास हे आपले देव असले पाहिजे. रमा साऊ जिजाऊची मी लेकरी आहे, माझी लेखणी कविता पुरती नेकरी आहे. भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही, माझे संविधानच रे. यावर इलाज नाही, सारे करते तिलाच म्हणतात आई. फक्त लवकर करा मोठं. ठीक आहे म्हटलं. आवडली का? तुम्हाला अंकगणित आहे, तुम्ही अंक शिक. नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड.